हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्यामध्ये चालू आहे आज आपण नवीन युनिट बघणार आहे. दॅट इज द युनिट नंबर 13, दॅट इज न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, युनिट हा नवीन सिलेबसमधला नवीन आहे. जुन्या सिलेबसला हा युनिट नव्हता, त्यामुळे हा युनिट थोडा शांततेनं समजून घेणं गरजेचं आहे. इंट्रोडक्शन बघू. न्यूक्लिअर केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. आता थोडं बेसिक बघू. इट इज अ स्टडी ऑफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग चेंजेस इन ॲटॉमिक न्यूक्लियाय. म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय पाहावं लागते? ॲटममध्ये न्यूक्लियसवर न्यूक्लियाचे काही चेंजेस असन, ॲटॉमिक न्यूक्लियसमध्ये जर काही चेंजेस असन म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा स्टडी करणं आलं. दिस ब्रँच स्टार्टेड विथ डिस्कवरी ऑफ नॅचरल रेडिएक्टिव्हिटी बाय फिजिसिस्ट अँटोनी हेनरी बेसिक्युरेल यांनी ह्या स्टार्ट केलेला आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री, हा सब्जेक्ट यांच्या थ्रू आपल्याला आलेला आहे. मोस्ट ऑफ द 20th सेंचुरी रिसर्चर्स हॅज बीन डायरेक्टेड टुवर्ड्स द अंडरस्टँडिंग द फोर्सेस होल्डिंग द न्यूक्लियस टुगेदर. म्हणजे असे कोणते फोर्सेस असतात न्यूक्लियसमध्ये जे सब ॲटॉमिक पार्टिकल्सला एकमेकांसोबत धरून ठेवतात. टू अंडरस्टँड द चेंजेस ऑकर्स ऑन द अर्थ. म्हणजे अर्थवर काही चेंजेस होत असं तिथंसुद्धा न्यूक्लिअर केमिस्ट्री स्टडी केला जातो. जिओलॉजिस्ट एक्सप्लोअर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. ठीक आहे, भूगर्भशास्त्रीय. ॲस्ट्रॉनॉमी जसं एखाद्या स्टार्समधले न्यूक्लिअर रिॲक्शन्स स्टडी करत असतात किंवा त्याच्यावर नजर ठेवत असतात. बायोलॉजीमध्ये म्हणा किंवा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये म्हणा, जसं आपण रेडिओथेरपी घेऊन एखादी जर का रेडिएशन आपल्या लिव्हिंग सिस्टीममधून इमिट झाल्यानंतर त्याचा स्टडी केल्यानंतर रेडिओलॉजी जसं MRI झालं, CT स्कॅन झालं आहे ना, पॅट स्कॅन झालं, तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या रेडिओलॉजिस्ट म्हणजेच न्यूक्लिअर केमिस्ट्रीशी रिलेटेड असतात. आता एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. आता 4 प्रकारच्या न्यूक्लिअर रिॲक्शन बोलल्या गेलेल्या आहे. पहिली आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके, दुसरी आर्टिफिशियल ट्रान्समुलेशन, एक आहे न्यूक्लिअर फिशन, एक आहे न्यूक्लिअर फ्युजन. फिशन आणि फ्युजन आपण हे 10वीपर्यंत ऐकलेलं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आता थोड्या नवीन आहे. कोणकोणत्या? तर रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय, आर्टिफिशियल ट्रान्समुलेशन म्हणजे काय. ठीक आहे, आता आपण बेसिक तर बघितलं, म्हणजे इंट्रोडक्शन तर पाहिलं. पण आता इथं काय म्हटलं आहे, आता थोडं इथं तुम्हाला ॲटमशी रिलेटेड थोडंसं ओव्हरलुक दिलेलं आहे, बाकी काही नाही. बघा, सिमिलॅरिटी बिटवीन द सोलर सिस्टीम अँड द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. म्हणजे सोलर सिस्टीम आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटमची सिमिलॅरिटी आहे का? सोलर सिस्टीम म्हणजे काय रे बाबा? सूर्य आहे आपल्या ग्रहमालेत मधात, त्याच्या अवतीभोवती सगळे जे ग्रह म्हणजे प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या अवतीभोवती फिरतात. त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटीचा फोर्स असतो आणि त्या ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे सगळे ग्रह सूर्या अवतीभोवती फिरतात ना, ते खाली पडत ना काही ते आपल्या कक्षा सोडून कुठं बाहेर जात. तसंच ॲटममध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं, आता आपण इकडे थोडं लक्ष देऊ. ॲटममध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय काय राहील? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. हा झाला न्यूक्लियस. हा जो पोर्शन मी इथं ब्लॅकमध्ये करता येतो हा राऊंड. आणि हा न्यूक्लियसचे जो रेडियस असतो हा इथून इतका पोर्शन, हा किती? तर 10⁻⁻15 मीटर. हे तुम्हाला लिहायला काही नाही, पण एवढं स्मॉल आहे की त्याचा कंपॅरिझन मी सांगतो. आणि न्यूक्लियसचं बाउंड्री संपली का इकडे इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर स्पिअर झाला. हा जो त्याचा रेडियस आहे मित्र हो, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स राहतात आणि हा आहे 10⁻⁻10 मीटर. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय? न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम इज टू मच स्मॉल ॲज कम्पेअर टू द होल रेडियस ऑर साईज ऑफ ॲन ॲटम. तुम्ही जर हे पाहाल तर -15 घ्या आणि इथं -10 घ्या, तर जवळजवळ तुम्हाला इथं म्हणजे 10⁵ म्हणजे एवढ्या पटीनं न्यूक्लियस या ॲटमच्या साईजपेक्षा लहान आहे. म्हणजे एवढा फरक तो पडून आला आणि हा तुम्हाला पाहायला काही नाही आहे, पण हा फार मोठा फरक झाला. आता डुयुप्नोमध्ये म्हटलंच आहे, हाऊ स्मॉल इज द न्यूक्लियस इन कम्पॅरिझन टू द रेस्ट ऑफ ॲटम. म्हणजे न्यूक्लियसचं साईज पूर्ण ॲटमच्या साईजचा कम्पॅरिझन काय आहे बघा. पूर्ण ॲटमची साईज सपोज जर आपण एखाद्या फुटबॉल म्हणजे सॉकर ग्राउंडची जर का स्टेडियम घेतलं ना, तेवढं जर पूर्ण सपोज जर ॲटम असेल तर हा न्यूक्लियस फक्त पी म्हणजे एका वाटाने एवढा राहतो. म्हणजे ॲटमची साईज तुम्ही एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढी घ्या ना, तर त्याच्याशी कम्पॅरिझनमध्ये
त्याच्यामधला जो मध्यभागी असलेला जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसची साईज फक्त एका वाटाने एवढी राहते. ठीक आहे. आता काही बेसिक गोष्टी. एखादा एलिमेंट आहे, सपोज एक्स नावाचा एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर दिलेला असतो. नाव दिस इज ॲटॉमिक नंबर, दिस इज मास नंबर. ठीक आहे. आता हा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर म्हटलं आहे मी इथं, अँड नाही आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. मास नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. एक्स इज द एलिमेंट, झेड इज द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर काय होते? एक तर नंबर ऑफ प्रोटॉन, त्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन्स आहे, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कारण की दोन्ही याची संख्या सारखी राहते ॲटम जर इलेक्ट्रिकल न्यूट्रल असला तर. आणि ए इज द मास नंबर. मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, म्हणजे मास नंबरची संख्या जास्त राहील, ॲटॉमिक नंबरची संख्या ही कमी राहील. इथं ऑर आहे बेटा, ॲड नाही आहे. ठीक आहे. नाव जर आता ॲटम आहे, ठीक आहे, ॲटम आहे, हा एक्स नावाचा ॲटमच असेल ना, याच्यामध्ये प्रोटॉन असेलच, इलेक्ट्रॉन असेलच आणि न्यूट्रॉनही असेलच. प्रोटॉनवर चार्ज कोणचा? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणचा? निगेटिव्ह. आणि न्यूट्रॉनवर चार्ज कोणचा आहे? तर चार्जलेस. न्यूट्रॉन आहे त्यामुळे निगेटिव्ह नका म्हणू. ठीक आहे. हे तर आपल्याला काढता येईल, प्रत्येकाची संख्या काढता येते. एखाद्या ॲटमचा प्रोटॉन म्हणजे नंबर ऑफ झेड. का बरं? कारण नंबर ऑफ प्रोटॉन्सच बोललो ना. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे सुद्धा काय झालं? नंबर ऑफ झेड. पण नंबर ऑफ न्यूट्रॉन कसं काढाल तुम्ही? तर नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची बेरीज. प्रोटॉन हा एक वेगळा टर्म आहे, आपण हा वेगळा डबल घेऊ. आपण डबल स्टार्ट करू. प्रोटॉन म्हणजे काय? तर नंबर ऑफ झेड. नंबर ऑफ झेड म्हणजे कशी? झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, म्हणजे प्रोटॉन जर एखाद्या एलिमेंटमधले जर तुम्ही पाहिले तर ते प्रोटॉन म्हणजे त्यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर जेवढा असेल ते, म्हणजे नंबर ऑफ झेड म्हणजे ॲटॉमिक नंबरच झाला. हा सुद्धा ॲटॉमिक नंबर झाला. हा न्यूट्रॉनचा डबल पाहू आपण. न्यूट्रॉन म्हणजे असं. आता न्यूट्रॉन जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला ए मधून झेड काढावं लागेल, तेव्हा तुम्हाला काय मिळेल? तर न्यूट्रॉन. हे थोडं रॉंग होतं. म्हणजे व्हॉट इज ए? ए इज द मास नंबर. व्हॉट इज झेड? झेड इज द ॲटॉमिक नंबर. म्हणजे मास नंबरमधून जर ॲटॉमिक नंबर काढला तर तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन मिळते. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ प्रोटॉन तुम्हाला एखाद्या एलिमेंटची ॲटॉमिक नंबर, मास नंबर दिला तर काढता येते. आपण एक्झाम्पल घेऊ. जसं कार्बनचा हा कार्बन सिम्पल आयसोटोप घेऊ. कार्बन C12. याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आपण काढू. ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. त्यामुळे प्रोटॉन किती आहे? 6. इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर 6 म्हणजे प्रोटॉन किती आहे? 6. आणि इलेक्ट्रॉनसुद्धा किती आहे? 6. हां. आता न्यूट्रॉनमध्ये आपण काय बोललो? ए मायनस झेड. ए किती आहे? 12 मायनस 6. किती आन्सर आहे? 6. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. आता नायट्रोजनचं एक्झाम्पल घेऊ आपण. नायट्रोजन 7, इथं 14. ॲटॉमिक नंबर 7, मास नंबर 14. ठीक आहे. प्रोटॉन काढू आपण, इलेक्ट्रॉन काढू, न्यूट्रॉन काढू. ओके. न प्रोटॉन म्हणजे काय? झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, इथं 7. इलेक्ट्रॉन किती आहे? इथं किती दिलं? 7. आणि न्यूट्रॉन म्हणजे काय? ए मायनस झेड. 14 मायनस 7. 7 किती आहे? 7. आता हे नका डोक्यात धरू की न्यूट्रॉनची संख्या एवढीच येते का जेवढं वरची आहे. नाही. आपण एक्झाम्पल घेऊ. कार्बनचा अजून एक आयसोटोप घेऊ. सपोज आपण कार्बनचा C13 आहे, म्हणजे कार्बनचा एक आयसोटोप घेतला. कंपाऊंड हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ठीक आहे. आयसोटोप. नऊ प्रोटॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या आपण इथं काढू. हां. ठीक आहे. प्रोटॉन किती आहे? 6. ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉन किती आहे? 6. ॲटॉमिक नंबर 6 आहे. न्यूट्रॉन ए मायनस झेड. 13 मायनस 6. ठीक आहे. म्हणजे इथं किती राहील? 7. बघा बदलली संख्या, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉन एवढीच राहते असं राहत नाही. ठीक आहे. आता आपण पुढचं बघू. आता हे जो कंप्लीट मी तुम्हाला हे सांगायचं होतं, हे कंप्लीट मी तुम्हाला इथं पेन अँड पेपर मॉडेलवर समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढं बघू. हां. आता एक लक्षात घ्यायचा. हा जो टॉपिक आहे 13.2 क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लिएट्स, हा तुम्हाला स्टडीला नाही. ठीक आहे. आता पुढचं बघू.
ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लिअर स्टॅबिलिटी. आता स्टेबल न्यूक्लियस कोणता आहे म्हणजे आता बघा, आता ह्या युनिटमध्ये मी न्यूक्लिआय हा शब्द वापरून. न्यूक्लिआइड म्हणजे काय, जो न्यूक्लियसमध्ये जे असतात प्रोटॉन न्यूट्रॉन त्याला न्यूक्लिआइड्स म्हणतात. म्हणजे न्यूक्लियसला न्यूक्लिआइड म्हटलं तरी चालेल आता. ठीक आहे. स्टेबल न्यूक्लिआइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन हे चेंज होणार नाही, ते स्टेबल. आणि ज्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन हे चेंज होत राहील, म्हणजे जो न्यूक्लियस एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाईल, म्हणजे ज्याच्यामध्ये स्पॉन्टेनियस चेंज होईल एका न्यूक्लियसचा दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये, तो झाला अनस्टेबल. ठीक आहे. आता न्यूक्लिअर स्टॅबिलिटी म्हणजे काय, आता काही न्यूक्लिअर हे स्टेबल असतात. ठीक आहे. म्हणजे काही ॲटम्स म्हणा, न्यूक्लियस म्हणजे सरळ न्यूक्लियसचं सगळं दारोमदार हे ॲटमवर डिपेंड असतो, एक लक्षात घ्या. व्हाय सम न्यूक्लियस आर स्टेबल व्हाईल अदर्स आर रेडिएक्टिव्ह अँड अंडरगो स्पॉन्टेनियस चेंज. म्हणजे काही न्यूक्लियस ॲटम्सचे स्टेबल असतात आणि काही एवढे अनस्टेबल असतात की लवकरच दुसऱ्यामध्ये फॉर्मेशन करून टाकतात स्वतःचं. असं का, त्यासाठी तुम्हाला ऑड इवन नंबरचं प्रोटॉन न्यूट्रॉनचं हे काही थोडंसं हे थेरी पाहावं लागेल. बघा इथं तुम्हाला काय काय दिलेलं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ सच न्यूक्लिआइड्स. आता बघा, काही इथे तुम्हाला इव्हन दिसेल, इथे इव्हन दिसेल. म्हणजे पहिला टाईप हा असा आहे का असे न्यूक्लिआइड्स, असे ॲटम्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ही इव्हन असतात. इव्हन ऑड नंबर आता मला तरी सांगायची गरज असं वाटत नाही. ठीक आहे. ऑड म्हणजे 1 झालं, 3 झालं आहे ना, 5 झालं, 7 झालं. इव्हन म्हणजे 2, 4, 6, 8 असे. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंबर ऑफ प्रोटॉन ज्याच्यामध्ये जर का इव्हन असतात, असे 165 न्यूक्लिआइड्स आहेत. आणि म्हणजे 85% असे एलिमेंट्स आहेत जे स्टेबल आहेत. ठीक आहे. म्हणजे ज्यांच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या ही इव्हन आहे, त्यामुळे एकमेकांना बरोबर पेअरिंग मिळते, त्यामुळे ॲटम हा स्टेबल आहे. पण जर तुम्ही नंतरचे 2 पाहिले, ज्याच्यामध्ये एक केस अशी राहील का नंबर ऑफ प्रोटॉन्स इव्हन राहते तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ऑड राहते. काही केस अशी आहे तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ऑड राहते तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इव्हन राहते. तर अशा केसमध्ये जवळजवळ 55 म्हणा किंवा 50 म्हणा असे न्यूक्लिआइड्स सापडले आहेत ज्याच्यामध्ये इव्हन आणि ऑड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असल्यामुळे काहींना दीज न्यूक्लिआइड्स आर वन न्यूक्लियन्स हॅज नो पार्टनर. आता हा ऑड आहे, हा इव्हन आहे, सगळे पेअरिंग तर होऊन जाईल. सपोज जर का इथं 31 असले आणि इथं 30 असले तर 30ची जोडी म्हणून, पण एक तर उरून जाईल ना इथं, हे असं हां. सपोज इथं जर का 21 असले, इथं 21 असले, इथं जर का 20 असले तर 20 याच्यातले 20 सोबत पेअर करेल, पण एक तर राहिला ना, आणि तो एक जो अनपेअर राहतो त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कमी होते. आणि अशा कंडिशनमध्ये असे जे न्यूक्लियस असतात ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे ऑड इव्हन बेसिसवर असतात, तिथं स्टॅबिलिटी एकदम कमी राहते. आणि तिसरा जो टॉपिक आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स ही ऑड आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ही ऑड आहे, हे सुद्धा अनस्टेबलच असतात. असे 4च प्रकारचे न्यूक्लिआइड्स आतापर्यंत शोधले गेलेले आहे, म्हणजे फक्त 2%. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. आता हा सिम्पल आहे, याच्यामध्ये फार जास्त कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला, पण मी सिम्पल ह्या ग्राफ थ्रू तुम्हाला समजून सांगतो. बघा, तुम्हाला ग्राफ दिसून आला इथं, हा न्यूट्रॉनचा आणि विथ रिस्पेक्ट टू प्रोटॉनचा एकमेकासोबत काढलेला ग्राफ आहे. ठीक आहे. या ग्राफमध्ये तुम्हाला हे ॲटॉमिक नंबर दिसून आले आहे, 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे. आणि इकडे सुद्धा ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत. नाव तुम्हाला दिसेल की हे जे ब्लॅक लाईन आहे ना, हे ब्लॅक लाईन हे स्टेबल न्यूक्लियस आहे. म्हणजे याला झोन ऑफ स्टॅबिलिटी झोन म्हणतात. या झोनमधले न्यूक्लियस हे स्पॉन्टेनियस एका फॉर्मेशनमधून दुसऱ्या फॉर्मेशनमध्ये जात नाही. असं जरी म्हटलं तरी चालेल का या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्सची संख्या ही इव्हन असते, जसं आपण मगाशी पाहिला आता काही सेकंद आधी. नंतर तुम्ही जो झोन पाहा ना, आता हा जो एक लाईन काढलेली आहे, इथं काढलेल्या नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इक्वल्स टू नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन्स. म्हणजे या ठिकाणी असं तुम्हाला दिसेल का ही जे लाईन काढली गेलेली आहे, या लाईनवर नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रोटॉनचा रेशो हा सारखा येईल. पण असं 20पर्यंतच घडलं आणि त्यानंतर तो रेशो वर चालला. म्हणजे जसे जसे ॲटॉमिक नंबर फार जास्त वाढन
तर हायर एलिमेंट्समध्ये म्हणजे ॲटॉमिक नंबर 20 वरच्या एलिमेंट्समध्ये तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन दिसणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या जास्त दिसेल. बघा तो न्यूट्रॉनकडे जास्त चालला आणि म्हणून न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे. आणि हे जे विदाऊट ब्लॅक तुम्हाला दिसते, ठीक आहे, हे जे तुम्हाला विदाऊट ब्लॅक दिसतात हे अनस्टेबल न्यूक्लियस आहे. ठीक आहे, हे म्हणजे ब्लॅकच्या बाजूचे, ब्लॅकवाले नाही. आता हे अनस्टेबल स्टेबल काय हे समजून घेऊ आपण. का आता आपण काय बोललो की हायर जे न्यूक्लियस असतात म्हणजे ॲटॉमिक नंबर 20 वरचे जसं कॅल्शियमच्या वरचे, इथं तुम्हाला नंबर ऑफ प्रोटॉनपेक्षा नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या जास्त दिसेल. असं का बरं होते? हे बघा, न्यूक्लियस ॲटममधला सगळ्यात स्मॉल पार्ट आहे, 10⁻⁻15 मीटर. अशा एवढ्या छोट्या जागेमध्ये जर नंबर ऑफ प्रोटॉन जर जास्त असन तर त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये रिपल्शन राहील, काहून का सारखा चार्ज आहे. ते रिपल्शन न व्हावे यांच्या मधात कोणीतरी येऊन बसावं म्हणून नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या हायर एलिमेंट्समध्ये जास्त असते, म्हणजे प्रोटॉनमध्ये रिपल्शन झालं पाहिजे नाही म्हणून. ठीक आहे, यानंतर मॅजिक नंबर. आता हे सिम्पल टॉपिक आहे. काय म्हटलं? न्यूक्लियाई विथ 2, 8, 20, 28, 50, 82 अँड 126 न्यूट्रॉन्स और प्रोटॉन, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर असा असते ना यापैकी ते स्टेबल असतं, असं म्हणणं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हा न्यूक्लिअर पोटेन्शियल म्हणा आणि हा न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट म्हणा. हा टॉपिक तुम्हाला यावेळेस एक्झामला नाही. ठीक आहे, पुढचं बघू. आता टॉपिक आलेला रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे मराठीत आपण बोललो होतो किरणोत्सार, ज्याच्यातून रेडिएशन्स बाहेर निघत असं असा. यू नो दॅट सम एलिमेंट्स सच अँड युरेनियम अँड रेडियम आर रेडिओ एलिमेंट्स. आपण नाव ऐकतो, युरेनियम झालं, रेडियम झालं, हे रेडिओ एलिमेंट आहे, हे रेडिओ एलिमेंट आहे. मग रेडिओ म्हणजे काय? An element is radioactive if the nuclei of its atom are unstable. म्हणजे एखादा एलिमेंट रेडिओॲक्टिव्ह तेव्हा म्हटल्या जातो जर त्याचा न्यूक्लियस हा अनस्टेबल असन तर. ठीक आहे, आता न्यूक्लियस अनस्टेबल का बरं आणि कसा हे याच्या आधी आपण बघितलं आहे. द फिनोमिना इन विच द न्यूक्लियस स्पॉन्टेनियसली इमिट अ न्यूक्लिअर पार्टिकल्स अँड गॅमा रेडिएशन्स ट्रान्सफॉर्मिंग टू अ डिफरंट न्यूक्लिएट इज कॉल्ड रेडिओॲक्टिव्हिटी. म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी? सपोज एखादी जर का न्यूक्लियस आहे और एखादा एलिमेंट आहे, तो स्पॉन्टेनियस म्हणजे सहजतेने एका न्यूक्लियसमधून म्हणजे एका न्यूक्लियसच्या फॉर्ममधून दुसऱ्या न्यूक्लियसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एका ॲटमचं स्ट्रक्चर सोडून दुसऱ्या ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये जर का, म्हणजे दुसऱ्या ॲटमचा स्ट्रक्चर सारखा जर का दुसऱ्या ॲटम जर बनत असेल, असं का बरं होते? काहून का त्याचा न्यूक्लियस हा अनस्टेबल आहे म्हणून. ठीक आहे, आणि असं करत असताना तो न्यूक्लिअर पार्टिकल बाहेर सोडतो स्वतःमधून आणि गॅमा रेडिएशनसुद्धा बाहेर काढतो. ठीक आहे, सपोज आता हा जर न्यूक्लियस असेल ज्याच्याबद्दल आपण बोललो, आता हा अनस्टेबल असेल तर हा काय करेल? याच्यातून कंटिन्युअस असे रेडिएशन्स बाहेर सोडत राहील. हे कोणचे राहील? तर गामाच नाही, अल्फाही राहते, बीटाही राहते आणि गॅमाही राहते. हे रेडिएशन्स बाहेर सोडते प्लस न्यूक्लिअर पार्टिकलसुद्धा बाहेर काढते. बाहेर काढल्यानंतर याची एनर्जी कमी होते आणि कमी एनर्जी झाल्यानंतर हाच ॲटम न राहता दुसरा ॲटम बनतो, म्हणजे एका न्यूक्लिअरचं ट्रान्सफॉर्मेशन दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये होतो. द रेडिएशन इमिटेड बाय द रेडिएटिव्ह एलिमेंट्स आर अल्फा, बीटा, गॅमा. हे समजून घ्या. ठीक आहे, नाव रेडिएक्टिव्ह डिके. आता रेडिएक्टिव्ह डिके म्हणजे काय होते पहा? द probability ऑफ डिके ऑफ रेडिओ एलिमेंट डज नॉट डिपेंड ऑन द स्टेट ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, टेम्परेचर, प्रेशर, प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट और इवन इन द एज ऑफ न्यूक्लियस. म्हणजे आपण म्हणतो ना रेडिओएक्टिव्ह डिके, एखादं न्यूक्लियस म्हणजे काय होतं? रेडिओएक्टिव्ह डिके म्हणजे द प्रोसेस बाय विच ॲन अनस्टेबल ॲटॉमिक न्यूक्लियस लॉस एनर्जी बाय रेडिएशन. म्हणजे एखादा ॲटमचा न्यूक्लियस जर अनस्टेबल असेल तर तो एनर्जी बाहेर सोडतो. कोणकोणत्या प्रकारची? एक न्यूक्लिअर पार्टिकल्स म्हणा किंवा गॅमा रेडिएशन्स म्हणा, अल्फा, बीटा, गॅमा म्हणा. ठीक आहे, लॉस करतो एनर्जी बाय रेडिएशन्सना. आता हे जे रेडिओएक्टिव्हिटी आहे हे डिपेंड राहत नाही केमिकल कॉम्बिनेशन, टेम्परेचर, प्रेशर, प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट अँड इवन इन द एज ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे, आता त्याच्यानंतर लास्ट टॉपिक आजचा रेट ऑफ डिके. आता हे जर न्यूक्लियस जर कंटिन्युअसली रेडिएशन्स जर बाहेर सोडून राहिले, त्याचा रेट असेल ना किती टाईममध्ये किती रेडिएशन्स निघाले आहे, तर आपण ते बघू. नाव द रेट ऑफ डिके ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट डिनोट्स द नंबर ऑफ न्यूक्लिया ऑफ ॲन ॲटम. हे महत्त्वाचं आहे, नंबर ऑफ न्यूक्लिया ऑफ ॲन ॲटम विच डिके इन युनिट टाईम. म्हणजे किती टाईममध्ये, एवढ्या टाईममध्ये, स्पेसिफिक टाईममध्ये किती त्याचं रेडिएक्टिव्हिटी झाली आहे, म्हणजे रेडिएशन्स बाहेर सोडलेले आहे, हे आहे महत्त्वाचं. इफ DN इज द नंबर ऑफ न्यूक्लिया दॅट डिके विदिन द टाईम इंटरवल DT, देन द रेट ऑफ डिके ॲट एनी टाईम इज गिवन बाय द रेट ऑफ डिके
हे तर मायनस साईन आहे. मायनस का बरं? कारण का हा जो न्यूक्लियस आहे कंटिन्युअसली एनर्जी बाहेर सोडून राहिला त्या म्हणजे मायनस, म्हणजे याची एनर्जी तर सरळ निगेटिव्ह होऊन राहिली ना. ठीक आहे. हेन्स हे जे डी एन आहे, व्हॉट इज डी एन इज द नंबर ऑफ न्यूक्लिया दॅट डिके, म्हणजे किती पार्टिकल्स डिके केले आहेत, म्हणजे त्या न्यूक्लियसनं किती डिके केलेला आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू डी टी म्हणजे टाईम. आता एक लक्षात घ्या, हे साईन निगेटिव्ह आहे, पण तुम्ही रेट हा जो कोणता निगेटिव्ह राहत नाही. पण अशा कंडिशनमध्ये द रेट ऑफ डिके इज एक्सप्रेस ॲज डिसइंटिग्रेशन पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला किती डिसइंटिग्रेट झाला आहे. डिसइंटिग्रेट म्हणजे बघा, हा न्यूक्लियस मोठा आहे, सपोज एक्झाम्पल अनस्टेबल आहे, याला स्टेबल व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे. काऊन का नेचरचं रूल काय, अनस्टेबल टू स्टेबल कन्व्हर्शन. अनस्टेबल टू स्टेबल व्हायसाठी सिस्टीमला एनर्जी लॉस करायला लागते. इथं हा रेडिएक्टिव्ह डिके करून राहिला, म्हणजे किती टाईममध्ये किती करून राहिला, म्हणजे डिसइंटिग्रेट होऊन राहिला ना. इंटिग्रेशनमध्ये जमा करणं, डिसइंटिग्रेट म्हणजे वेगवेगळं करणं, म्हणजे हा पार्टिकल्स बाहेर सोडाला. अशा कंडिशन्समध्ये किती डिसइंटिग्रेशन केलं किती सेकंडमध्ये, म्हणजे डिसइंटिग्रेशन पर सेकंड असा त्याचा रेट ऑफ डिके आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रेट लॉपासून पाहणार आहे. ठीक आहे. तिथपर्यंत धन्यवाद. जर काही लक्षात नसेल आलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू.